सर हा प्रश्न कसा सोडवायचा? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, समीरने खूप छान प्रश्न विचारलेला आहे। पहा, एका कोणाचा पूरक कोण हा त्याच्या कोटी कोणाच्या 2.2/7 पट आहे, तर त्या मूळ कोणाचं माप किती? तर हा प्रश्न या पद्धतीने सोडवायला पाहिजे। तर इथं पहा, ही जी तुलना आहे ही अशी न पाहता अशी पाहायला पाहिजे, कोटी कोण आणि पूरक कोण 7 दुणे 14 16/7। तर इथं पहा, कोटी कोणाच्या छेदातली पट जी आहे ती कोटी कोणाला गेली, म्हणजे कोटी कोण 7 प्रमाणात आहे, याचा अर्थ पूरक कोण 16 प्रमाणात आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यामध्ये कायमस्वरूपी जो फरक असतो तो 90 अंशाचा असतो। इथं जर विचार केला तर भागाभागात फरक आला 9 भागाचा, म्हणजे 9 भाग बरोबर 90, याचा अर्थ एक भाग जो आहे तो 10 अंश मापाचा आहे। किती? 10 अंश मापाचा आहे। मग 10 अंश मापाचा एक भाग आहे, याचा अर्थ कोटी कोण जो आहे तो 70 अंश मापाचा आहे। कोटी कोण 70 अंश मापाचा आहे, याचा अर्थ मूळ कोण 20 अंश मापाचा असायला पाहिजे, कारण कोटी कोण आणि मूळ कोण दोन्ही मिळून किती 90 अंश मापाचे असतात।